लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये मूर्तीवर सूर्यकिरणाचा अभिषेक। वैज्ञानिक महत्त्वासोबत आध्यात्मिक महत्त्व असलेल्या लोणार येथील वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेल्या दैत्यसुदन मंदिरातील भगवान विष्णू यांच्या मूर्तीच्या ललाटी अर्थात दैत्यसुदनाच्या मस्तकी 14 ते 19 मे दरम्यान सूर्यकिरणाचा अभिषेक होत आहे। यंदा रामनवमीला अयोध्येत रामनवमीच्या दिवशी रामलल्ल्याच्या मूर्तीला सूर्यकिरणाचा अभिषेक झाला। त्याचप्रमाणे लोणारच्या मंदिरातही विष्णू मूर्तीलाही मे महिन्यात 5 दिवस या सूर्यकिरणाचा दरवर्षी अभिषेक होत असतो। लोणार हे मानवी संस्कृतीची आस्था आणि श्रद्धास्थान आहे। उल्कापातामुळे लोणार सरोवर निर्मिती झाली, त्याचप्रमाणे येथे मानवी संस्कृतीही विकसित होत गेली। त्यामुळे येथील मंदिरातील सूर्यकिरणाच्या उत्सवाचे महत्त्व आहे। प्राचीन पण तितकीच सुंदर कलात्मकतेचा नमुना असलेले दैत्यसुदन मंदिर आहे। प्रारंभी ते मातीच्या ढिगाऱ्याखाली दडलेले होते, त्यानंतर त्याची धार्मिक पौराणिक संदर्भ स्पष्ट करणारी या मंदिराच्या भिंतीवरील शिल्प यामुळे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे। मूळ बांधकामाची हेमाडपंथी शैली अतिशय सुबक व मनमोहक आहे। बाहेरून हे मंदिर अनियमित ताऱ्यासारखं दिसतं। मंदिराचा आवार प्रशस्त व फरसबंदी आहे। 2 दिवस पर्यटकांना 0 सावली दिनाच्या दिवशी सूर्य माथ्यावर असताना सकाळी 11:10 वाजल्यापासून 11:30 वाजे दरम्यान सूर्याची किरणे थेट मंदिरातील विष्णूच्या मूर्तीवर पडतात। हा किरणोत्सव आणखी 2 दिवस पर्यटकांना पाहता येणार, असे लोणार सरोवराचे गाईड शैलेश सरदार यांनी सांगितले। किरणोत्सव 5 दिवस असतो साजरा। या मंदिरामध्ये मे महिन्यात सूर्यकिरणाचा होणारा अभिषेक एक अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालणारी घटना आहे। दरवर्षी या मंदिरामध्ये वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्राची सांगड घातल्या गेल्याने हा किरणोत्सव 5 दिवस साजरा होतो। तो 10 मिनिट बघता येतो। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये काळ्या पाषाणातील शस्त्रधारी भगवान विष्णू यांचे व त्यांच्या पायाखाली लवणासूर राक्षसाचा वध अशा स्वरूपातील मूर्ती या किरणोत्सवाच्या अभिषेकात खिळून ठेवते। हे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत। आज आपण आलेलो आहोत लोणार येथील दैत्यसुदन मंदिरामध्ये। दैत्यसुदन मंदिरामध्ये सध्या किरणोत्सव हा जोरात चालू आहे। इथे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक विष्णूची भव्य मूर्ती आहे। त्या विष्णूच्या भव्य मूर्तीमध्ये वरून एका कोण्यामधून सूर्यांचे किरण येतात व त्यांच्या डोक्यापासून तर नखापर्यंत पूर्ण शरीराला हे सूर्यकिरण अंघोळ घालतात। हा सूर्यांचा एक राज्य म्हणजे सूर्याचा एक अभिषेक आहे असं आपण म्हणू शकतो व ही प्रक्रिया वर्षातून एक वेळा होती असं सर्वांचं मत आहे। आणि हा एक सुंदर महोत्सव इथे मनवला जात आहे। बरेचसे भाविक हा सूर्योत्सव बघण्यासाठी इथे लोणारमध्ये येत आहेत। हा जेव्हा उत्तरायण चालू होते, सूर्याचं उत्तरायण 14 जानेवारीपासून जे उत्तरायण चालू होते तर आपला सूर्य डोक्यावर येता येता आपली सावली 0 होते। ती सावली 0 झाल्यानंतर पूर्ण सूर्य आपल्या बॉडीवर पडत असून तो पूर्ण आपल्या शरीराला अंघोळ घालतोय। असंच या मंदिरामध्ये विष्णू भगवान सोबतही असं होते। सूर्य पूर्ण विष्णू भगवानाला अंघोळ घालत आहे असं आपल्याला दृश्य दिसत आहे। तर हे दृश्य खूप चांगलं आहे व आपण हे बघावं। माय मराठी न्यूज साठी केशव सातपुते, लोणार, बुलढाणा।